नमस्कार मंडळी, आता खरीपाच्या सीझनला सुरुवात होणार आहे। बहुतेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आपले बी बियाणे सुद्धा उपलब्ध करून घेतलेले आहे आणि आता आपण पेरणीच्या सीझनला चालू होणार आहोत। परंतु हे करायच्या आधी आपल्याला आपल्या पिकाला बीज प्रक्रिया करणे खूपच आवश्यक आहे। आता बीज प्रक्रिया करणे कशासाठी करणे आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना परिचयाचं आहे, कारण की जे मातीभरून येणारे रोग आहे, जसं मर आहे, मुळकूज आहे, या रोगापासून जर आपल्याला सुरुवातीला प्राथमिक लेवलला जर सुरक्षा पाहिजे असेल आणि एकदम स्वस्त सुरक्षा पाहिजे असेल तर बीज प्रक्रियेशिवाय पर्याय नाही आहे। तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की कापूस या पिकाला बीज प्रक्रिया कशी करायची। हो, कापूस या पिकाला, कारण की बहुतेक शेतकरी सोयाबीन झालं, तूर झालं, याला आपण बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारे करत असतो, परंतु कापूस पिकाला कुठंतरी आपण दुर्लक्ष करतो, किंवा दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा जे की आधीच बीटी कॉटन जर आपण घेतले तर त्याला आधीच बीज प्रक्रिया करून येते, परंतु ती कशाची करून येते हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर मंडळी, मी सुतीक्ष्ण थोटे आणि तुम्ही बघत आहात इंडियन फसल। तर मंडळी, सर्वात आधी जे बीज प्रक्रिया आहे, कापूस पिकाला असो किंवा कोणत्याही पिकाला असो, हे बीज प्रक्रिया आपण 3 भागामध्ये तोडत असतो। सगळ्यात आधी बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक बीज प्रक्रिया, तर याला FIR सुद्धा इंग्लिशमध्ये म्हणले जाते। तर आपण आता ज्यावेळेस बीटी बियाणं खरेदी करतो, तर बीटी बियाणं ज्यावेळेस खरेदी करतो त्यावेळेस ऑलरेडी कापसाला या बियाण्याला कीटकनाशकाची किंवा कीटकनाशक अधिक बुरशीनाशक याची ऑलरेडी आपल्याला बीज प्रक्रिया कंपनीकडूनच करून दिलेली असते। परंतु आपल्या बियाण्याला, तुम्ही घेतलेल्या बियाण्याला कोणत्या बीज प्रक्रिया केलेली आहे याच्यासाठी तुम्ही एकदा लेबल पूर्ण वाचून घ्या। परंतु जर आता फक्त आणि फक्त कीटकनाशकाचीच बीज प्रक्रिया केलेली असेल तर तुम्हाला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागेल, आणि जर कीटकनाशक अधिक बुरशीनाशक या दोन्ही घटकाची बीज प्रक्रिया केली असेल तर त्यावेळेस तुम्हाला आपली जैविक बीज प्रक्रिया करावी लागणार आहे। तर मंडळी, सगळ्यात आधी जी आहे ते आहे बुरशीनाशक। आता बुरशीनाशकची आपण का करतो, कारण की मर, मुळकूज झालं, सोबतच करपा झालं, ह्या रोगापासून जर आपल्याला सुरक्षितता पाहिजे असेल तर त्यावेळेस आपल्याला बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी लागेल। मग हे बीज प्रक्रिया कोणती करायची, तर याच्यामध्ये कॅप्टन, थायरम, कार्बेंडेझिम किंवा मायनकोझिप, कार्बेंडेझिम अधिक मॅनकोझिप या कोणत्याही एका घटकाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। मग ते किती प्रमाण घ्यायचं, तर 3 ग्राम प्रति किलो, 3 ग्राम प्रति किलो बियाणं आपल्याला ही बीज प्रक्रिया करायची आहे। कोणकोणते घटक आहेत, कॅप्टन किंवा थायरम किंवा कार्बेंडेझिम अधिक मॅनकोझिप या दोन्ही घटकाचं एकत्रित एक केमिकल येते, त्याची बीज प्रक्रिया आपल्याला 3 ग्राम प्रति किलो बियाण्याला करायची आहे। आता इन्सेक्टिसाइडची जर बीज प्रक्रिया आपल्याला करायची असेल, म्हणजे बिगर बीटी जे वाणं आहेत ते जर कोणते शेतकरी लावत असेल तर त्यांना थायमिथॉक्झेम 10 ml किंवा इमिडाक्लोप्राइड 9 ml या प्रकारे या मात्रेमध्ये आपल्याला प्रति किलो बियाण्याला आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे। आता ही जी बीज प्रक्रिया झाली, ही झाली आपली केमिकलची बीज प्रक्रिया। आता यानंतर आपल्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे। मग जैविक बीज प्रक्रियेमध्ये कोणकोणते घटक घ्यायचे, आणि आता एक लक्षात घ्या की ही जी जैविक बीज प्रक्रिया हे स्पेशल कापूस या पिकासाठी आहे। हेच बीज प्रक्रिया आपण जर सोयाबीनला घेतली तर याची मात्रा बदलणार आहे। तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिडिओ मिळून जाईल की सोयाबीनची बीज प्रक्रिया कशी करायची आहे, तुरीची कशी करायची आहे, उडदाची कशी करायची आहे, मुगाची कशी करायची आहे, हे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेले आहे। तर मंडळी, आता जैविक बीज प्रक्रिया ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस 2 प्रकारे असते। एक, पावडर फॉर्ममध्ये आपल्याला जैविक घटक मिळतात, म्हणजे रायझोबियम झालं, ट्रायकोडर्मा झालं, PHB झालं। दुसरी गोष्ट, लिक्विडमध्ये सुद्धा मिळते। तर दोन्ही वापराची मात्रा वेगवेगळी असणार आहे। जर आपण पावडर फॉर्ममध्ये जर आपल्याकडे असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 40 ते 50 ml पाणी घ्यायचं आहे, 2.5 ग्रॅम गूळ, म्हणजेच आपल्याला 2.5 ग्रॅम गूळ घ्यायचा आहे, त्याच्यानंतर 25 ग्रॅम अझॅटोबॅक्टर, 25 ग्रॅम PSB, 25 ग्रॅम KMB आणि 4 ग्रॅम ट्रायकोडर्मा आपल्याला पावडर फॉर्ममध्ये घ्यायचा आहे, आणि प्रति किलो बियाण्याला आपल्याला काय करायचं आहे, बीज प्रक्रिया आपल्याला ही करायची आहे। आणि दुसरी गोष्ट, जर आपल्याकडे लिक्विड फॉर्ममध्ये जर अवेलेबल असेल तर आपल्याला 10 ml अझॅटोबॅक्टर, 10 ml PSB आणि 10 ml KMB हे घटक घ्यायचे आहे, आणि आपल्याला ही बीज प्रक्रिया करायची आहे। आता सर्वात मेन विषय येते मंडळी की ही कधी करायची आहे। ज्या वेळेस आपण बीज प्रक्रिया जैविक करत असतो त्यावेळेस जी केमिकलची बीज प्रक्रिया आहे हे आपली 4 ते 5 घंटे झालेली असावी, त्याच्यानंतरच आपल्याला ही जैविक बीज प्रक्रिया करायची आहे। आणि जैविक बीज प्रक्रिया पेरणीच्या जेवढ्या आधी आपण करणार तेवढा याचा रिझल्ट चांगला मिळणार आहे। तर मंडळी, या सीझनमध्ये जैविक बीज प्रक्रिया करून आपल्या पिकाला जे सुरुवातीला जे मर लागते, मुळकूज लागते, याच्यापासून सुरक्षित करण्यासाठी ही बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे। तर मंडळी, अशाच अनेक व्हिडिओंसाठी चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा। धन्यवाद।